गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गर्जा महाराष्ट्रच्या बुलेटिन मध्ये मी अयाज मोहसिन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। सर्वप्रथम हेडलाईन्स। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदनं दिली भारताला पुन्हा धमकी। काश्मीरचा प्रश्न निकाली नाही काढला तर भारताला करू उद्ध्वस्त। जम्मू काश्मीरमध्ये 9 डिसेंबरला मतदानाचा तिसरा टप्पा। निवडणुका शांततेत पार न पडू देण्यासाठी आता दहशतवादी होत आहेत सक्रिय। पर्सन ऑफ द इयरची घोषणा। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शर्यतीत आघाडी। आणि पुणे बेंगलोर महामार्गावरती भीषण अपघात। अपघातामध्ये 5 प्रवासी ठार तर 25 प्रवासी गंभीर जखमी। आता पाहूया सविस्तर वृत्त। येत्या 1 जानेवारीपासून घरगुती गॅसच्या ग्राहकांना अनुदानित सिलेंडर ही पूर्ण किमतीत घ्यावा लागणार। कारण अनुदानित असलेल्या पहिल्या 12 सिलेंडरच्या अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता सर्व गॅस ग्राहकांनी आपापले खाते क्रमांक आपल्या डिस्ट्रीब्युटरकडे द्यायचे आहेत। दरवर्षी शेकडो कोटींचा होणारा तोटा भरून काढण्यासाठी कंपन्यांनी राष्ट्रीयकृत बँकांचे खाते क्रमांक वापरण्याचा निर्णय घेतलाय। प्रत्येक ग्राहकाच्या मोबाईलवर सध्या गॅस कंपन्यांकडून SMS केला जातो। यातून अधिकृत बँक खाते क्रमांक देण्याचं आवाहनही करण्यात आलंय। येत्या 1 जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी होणार असून या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निर्देशही देण्यात आले आहेत। या योजनेमुळे गॅस सिलेंडरचा होणारा काळा बाजार थांबण्यास मदत होणार असून गॅस कंपन्यांचाही तोटा कमी होणार आहे। आणि विशेष म्हणजे हे अनुदान मिळवण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक नाही। महाराष्ट्रात भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला। काही महिन्यांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभिन्नता चालू होती आणि शिवसेनेनं विरोधात बसण्याचा निर्णयही घेतला होता। मात्र भाजपला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवावं तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपच्या 25 वर्षांची मैत्री कायमस्वरूपी तुटावी असं भाजपला वाटत होतं। मग दोन्ही पक्षांच्या फळीतील नेत्यांनी मधला मार्ग काढत एक नवीन फॉर्म्युला शोधून काढला आणि या फॉर्म्युल्याला शिवसेना तयारही झाली। दोन्ही पक्षांनी पुन्हा सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला। काल संध्याकाळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी 10 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांना शपथ दिली, ज्यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचाही समावेश होता। मात्र आमंत्रण देऊनही काँग्रेस राष्ट्रवादीचा एकही नेता शपथविधीच्या ठिकाणी फिरकला नाही। कोणकोणत्या मंत्र्यांनी काल शपथ घेतली ते बघूयात ग्राफिकच्या माध्यमाने। भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश बापट, जामनेरचे आमदार गिरीश महाजन, वरिष्ठ नेते दिवाकर रावते, शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुभाष देसाई, शिवसेनेचे रामदास कदम, सेनेचे एकनाथ शिंदे, दीपक सावंत, राजकुमार बडोले यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली। तर राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले मंत्री पुढील प्रमाणे: राम शिंदे, संजय राठोड, दादाजी दगडू भिसे, विजय शिवतारे, दीपक केसरकर, राजे अमरीशराव अंताराम, रवींद्र वायकर, डॉक्टर रणजित पाटील आणि प्रवीण पोटे या 10 लोकांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली। त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात युती सरकार विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसणार आहे। आता बातमी एका भीषण अपघाताची। पुणे बेंगलोर महामार्गावरती कराडच्या जवळ एका गावामध्ये भीषण अपघातात 5 प्रवासी जागीच ठार झाले तर 25 प्रवासी जखमी झालेले आहेत। त्यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। इचलकरंजीच्या भाविक खासगी बसमधून शिर्डीला जात होते। त्यावेळी पहाटेच्या वेळेस ही बस देलवाड्याजवळ थांबली होती। यावेळी मागून येणाऱ्या एका कंटेनरने भाविकांच्या बसला जोरदार धडक दिली। या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्यांना 25 जणांना कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। जागो ग्राहक जागो अशी ग्राहक मंचाची जाहिरात सगळीकडे पाहायला मिळते, पण आता ग्राहक खरंच जागृत झाले आहेत याची प्रचिती आज स्वारगेट एसटी स्थानकाच्या आगार व्यवस्थापकाला आली। शरद गोपीनाथ बोत्रे हे पुणे मुंबई असा एसटीतून प्रवास करत होते, पण बस 2 वेळा बंद पडली। त्यामुळे कुटुंबासह त्यांना खासगी बसनं पुढचा प्रवास पूर्ण करावा लागला। त्यांनी या घटनेची तक्रार ग्राहक मंचाकडे केली। या गोष्टीची दखल घेत न्याय मंचानं प्रवाशाला तिकिटाचे 600 रुपये, मानसिक व शारीरिक त्रासापोटी 3000 रुपये आणि खटल्याचा खर्च 1000 रुपये असे एकूण 4600 रुपये देण्याचा आदेश दिलाय। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदनं भारताला पुन्हा एकदा धमकी दिलेली आहे।
काश्मीरचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढला नाही तर भारताला उद्ध्वस्त करू असा इशारा त्याने दिलेला आहे. एवढ्यावरच न थांबता हाफिजनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही धमकी दिली आहे. काश्मीरचा प्रश्न लवकर सोडवा अन्यथा भारत बर्बाद करून सोडू असं हाफिज म्हणाला आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये मिनार पाकिस्तानात एक संमेलन सुरू आहे. या संमेलनादरम्यान हाफिजने नेहमीप्रमाणे आपले भडकाऊ भाषण केलं. दरम्यान पाकिस्तानात मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद अशा प्रकारचे संमेलन घेत असल्याने भारताने यावर तीव्र आक्षेप घेतलाय. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा घालत असल्याचा आरोप भारतानं संयुक्त राष्ट्राकडेही केलाय. मोदी सीधा होकर फौरी तौर पर कश्मीर का मसला हल कर दे और अगर तू करने के लिए तैयार नहीं है तो फिर इसके बाद इंशाअल्लाह कश्मीर दरवाजा होगा और गज़वा हिंद बर्पा होगा. नवाज शरीफ, मैं तुम्हें अल्लाह का हुक्म सुनाता हूं, अगर मोदी मुज़ाकरात के लिए कश्मीर पर और यूनाइटेड नेशन की करारदादों पर मुज़ाकरात के लिए तैयार ना हो तो फिर तुम जाकर उनकी मदद के लिए खड़े हो जाए. ये सीधा रास्ता और तरीका. जम्मू काश्मीरमध्ये 9 डिसेंबरला मतदानाचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. मात्र निवडणुका शांततेत पार पडू न देण्यासाठी आता दहशतवाद्यांनी कंबर कसली आहे. काश्मीरच्या खोऱ्यामध्ये 10 पेक्षा जास्त दहशतवादी संघटना हल्ला करण्यासाठी दबा धरून बसल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागानं हाय अलर्ट जारी केलाय. त्यामुळे काश्मीरमध्ये लष्कर आणि पोलीस दलाला अतिसतर्कतेचे आदेश देण्यात आले. ISI, लष्कर ए तैयबा, पाकिस्तानी लष्कर या संघटनांचा काश्मीरमध्ये उत्पात घडवण्याचा डाव आहे. काल ओरिसा 5 ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 12 जवान शहीद झाले तर 7 अतिरेक्यांना कंठस्नान देखील घालण्यात आले. विशेष म्हणजे 9 तारखेला होणाऱ्या मतदानात 17 मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्याच्यामुळे ही भीती आणखीनच वाढलेली आहे आणि अतिसतर्कतेचे इशारे देण्यात आले. नाशिक महानगरपालिकेच्या विभाजनावर सगळ्या पक्षांचे नगरसेवक आता आक्रमक झालेले आहेत. यावर निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचं विभाजन करून नाशिक शहर आणि सातपूर सिडको महानगरपालिका अशा 2 पालिका कराव्यात अशी या नगरसेवकांची मागणी आहे. दरम्यान येत्या आठवड्यात स्थायी समितीची बैठक देखील होणार. त्यामुळे यावर काय तोडगा निघतो हे आता बैठकी झाल्यानंतरच कळेल. महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेनं विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय. वारंवार पाठपुरावा करून ही मागण्या मान्य न झाल्यामुळे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलंय. 31 डिसेंबर 2014 पासून आरोग्य कर्मचारी आणि नर्सेस अहवाल बंद आंदोलन करणार आहेत. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत संघटनेस विश्वासात घ्यावे. त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा न केल्यास छत्तीसगडची पुनरावृत्ती होण्याचा खूप मोठा धोका संघटनेनं व्यक्त केलाय. यासोबतच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासोबत मानव विकास शिबिरावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आलाय. राज्यपालांसमोर संघटना निषेध नोंदवणार आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष MA कय्यम, कार्याध्यक्ष शुभांगी गावंडे, सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांच्यासह अनेक जण उपोषणात सहभागी झाले. आज होणार पर्सन ऑफ द इयरची घोषणा. टाइम मॅगझिन कडून दिला जाणारा पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराची आज घोषणा होणार आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुरस्काराच्या शर्यतीत सगळ्यात पुढे आहेत. जर हा मानाचा पुरस्कार मोदींना भेटला तर महात्मा गांधी नंतर हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे भारतीय म्हणून सन्मानित होतील. या शर्यतीत फर्ग्युसनचे कृष्णवर्णीय आंदोलक नोबेल पुरस्कार प्राप्त मलाला युसुफजई आणि रशिया, चीन आणि अमेरिकेचे राष्ट्रपतीही आहेत. हे सर्व मोदींपेक्षा खूप मागे आहेत. मागच्या वर्षी मोदी 4थ्या स्थानी होते. सध्या ते 14% मतांनी आघाडीवर आहेत. शनिवारी रात्री 10:30ला निकाल जाहीर होईल. एक नजर टाकूया मतांच्या आकडेवारीवर. 14% नरेंद्र मोदी, 9.7% फर्ग्युसन, 7.3% जोसू वांग, 5.1% मलाला, 4.8% इबोला डॉक्टर्स नर्स आणि 4.5% व्लादिमीर पुतिन. बुलढाणा जिल्ह्यातील दळगाव, जामोद, संग्रामपूर, नांदोरा या 3ही तालुक्यात मिळून दळगाव जामोद येथे एकमेव आगार असून 3ही तालुक्यातील गावाच्या एकूण लोकसंख्या तुलनेच्या नुसार बसेसची संख्या नगण्य स्वरूपाची आहे. दळगाव जामोद आगाराला आतापर्यंत राज्यस्तरावर 2दा प्रथम बक्षिसाचा सन्मान मिळालेला आहे. हे विशेष. आगारातून दररोज 148 ते 150 बस फेऱ्या चालतात, परंतु त्याकरिता धावणाऱ्या बसची संख्या ही फक्त 32 एवढीच आहे. 32 मधील 12 कोठेही बंद पडतात. त्यामुळे दररोज प्रवाशांना, शाळकरी मुलामुलींना नाहक त्रास सहन करावा लागतो. आमच्या प्रतिनिधींना आगार व्यवस्थापनाची सखोल माहिती घेतली असता काही धक्कादायक माहिती पुढे आली. तांत्रिक विभागातील सर्व कर्मचारी हे विविध संघटनांमध्ये विभागले गेले असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या कामावर दिसून येतो. त्यामुळे एसटी बसेसची तांत्रिक व्यवस्थापन व्यवस्थितरित्या होत नसल्याने त्या बसेस दररोज बंद पडण्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
तसेच आगार प्रमुखाचे कामावर व्यवस्थित नियंत्रण नसल्यानं बसेस वेळेवर दुरुस्त होत नाहीत, त्यामुळे रस्त्यावर त्या वेळेत धावत नाहीत. बस स्थानकाच्या आवारातच लागूनच खासगी टॅक्सी स्टँड असल्यामुळे बरेच प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सकडे धाव घेतात. टॅक्सी स्टँड 200 मीटरच्या अंतरावर असावे यासाठी आगार प्रमुखानं कोणतेही विशेष प्रयत्न केलेले नाहीत. अवैध प्रवास वाहतुकीला प्रोत्साहन मिळण्याचे काम जणू आगार व्यवस्थापकच करायचे. लग्नसराईचे दिवस असल्या कारणानं प्रवाशांची वर्दळ असून त्याकरिता आगार प्रमुखानं आगाराचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतेच विशेष प्रयत्न केले नाहीत. या दिवसात बऱ्याच बसेस दररोज बंद पडतात. या बसेसना दररोज आगारातून बाहेर काढून या व्यवस्थितरित्या दुरुस्त केव्हा होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी महामंडळ म्हणजे व्यवस्थित येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळावाल्यांनी त्वरित वेळेवर बस पुरवाव्यात. मुलांचे ट्युशन्स वगैरे ह्या गोष्टी हुकतात, त्यामुळे एसटी महामंडळाने वेळेवर बस द्यावी एवढीच विनंती. मित्रांनो, या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.